भारत न्यूज एक्सप्रेस 9च्या नगर विकासाच्या चर्चा कोणी इच्छुक असेल तर या नंबरवर संपर्क साधा. संपर्क 87 88 53 71 45. सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध. 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात. नमस्कार, भारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मी आपला दयानंद अल्लोळे. आज आपण प्रभाग 12 मध्ये आलेलो आहोत. प्रभाग 12 मध्ये भाजपामध्ये कार्यकर्त्यांची भरपूर नाराजी दिसून येत आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की स्थानिक उमेदवारांना सोडून बाहेरच्या उमेदवारांना इथे संधी देण्यात येत आहे. त्यानिमित्त आपण आज विद्यासागर श्रीराम यांच्याशी जाणून घेऊ नेमकं इथली पार्श्वभूमी काय आणि त्यांचं म्हणणं काय. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विद्यासागर रामलू श्रीराम. सर, आपल्या प्रभाग 12 मध्ये नेमकं भाजपमध्ये काय चाललंय? कसं आहे साहेब, मी असो बाकी माझे मित्र परिवार किती इथले इच्छुक लोक आहेत, गेले 8-10 वर्ष 12 वर्ष माझ्यापेक्षा सिनियर असलेले कित्येक जण इच्छुक आहेत, पण सगळ्यांना आज डावलण्यात येत आहे. जे आजकाल पक्ष प्रवेश केलेत 1-2 महिन्याखाली 6 महिन्याखाली, त्या लोकांचा विचार करत आहेत. पण माझ्यासारख्या जे सच्चे कार्यकर्ते आहेत तसल्यांचा काहीच विचार नाही आहे या पक्षात. आपण इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता? फॉर्म भरलेला आहे, मुलाखती झालेला आहे, सगळ्यांच्या संपर्कात आहे सध्याला. पण ते लोक तेच म्हणत आहेत की बघू अजून, पण फायनल काही सांगत नाहीत. पण इथं बाहेर नावं तर वेगवेगळे येतात चर्चेला, पण आमचं कुठं नावाची चर्चा कुठंच नाहीये. माझं म्हणा, माझे जे मित्र परिवार आहेत कोणाचाही इच्छा नाही. म्हणजे आपल्याला असं वाटू लागलंय की त्या स्थानिक लोकांना काही सुद्धा संधी भेटणार नाही, काही संधी भेटत नाहीये. आणि ज्यांना उमेदवार यांनी देणार आहे ठीक आहे, पण बैठका घेऊन फायनल बी करण्यात किंवा इथल्या स्थानिक लोकांना आपापसात घेऊन, म्हणजे स्थानिक लोकांना याच्यामध्ये घेऊन ओळखमध्ये घेऊन पण सांगत नाहीत की यांना देणार आहेत त्यांना देणार आहेत, ते पण सांगत नाहीत. नाही, पक्षाचं प्रोटोकॉल काय असतं सर? उमेदवारी फॉर्म भरण्याच्या 1 दिवस अगोदरच त्यांनी सीट डिक्लेअर करणार, कारण ऐनवेळी बंडखोरी होऊ नये आणि पक्षाचा ताळमेळ चुकू नये या हिशोबाने पक्षाचं एक प्रोटोकॉल असते. त्या हिशोबाने त्यांचं काम चाललेलं आहे. ते तर तुम्हाला अगोदर कळणारच नाही. पण तुम्ही कसं म्हणू शकाल की आपल्याला तिकीट भेटणार नाही? आम्हाला आमचं म्हणजे आम्हाला दिसतंय, आम्हाला भास होतंय, जे आता इथं चालू नगरसेवक आहेत त्यांचा पण अजूनपर्यंत विचार नाहीये. मग त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा नंबर लागतो. जो चालू नगरसेवक आहे इथला 2017 पासून आतापर्यंतचा, त्यांनाच यांनी डावलण्यात येत आहे. मग आम्ही तर त्यानंतरच आम्ही, मग आम्हाला कुठनं हे करणार, न्याय देणार? म्हणजे सिनियर नगरसेवकांना सुद्धा संधी मिळण्यासारखा चान्स नाहीये. आणि मेन सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं स्थानिक लेवलला कोणालाही घेत नाहीयेत. सगळे जे काय आता नावं चर्चेचे आहेत सगळे बाहेरचे आहेत. प्रभाग 12 सोडून बाहेरच्यांच नाव चालू आहे, पण MIDC पासून विनायकनगरच्या भागात एकाचही नावाची चर्चा नाहीये. मग स्थानिक नगरसेवक जर नसेल तर वार्डाचा विकासच होणार नाही. मग आमचं पण तेच आहे ना, आमचं मत तेच आहे. आम्ही एवढं सगळं करतोय त्यासाठीच की स्थानिक, भले 1-2 बाहेरचे जरी असेल, 1-2 इथले पाहिजे, 4 पैकी 2 तरी स्थानिक पाहिजे. आमचं ते एकच मुद्दा आहे, आम्ही त्या मुद्द्यावरती ठाम आहे. 2 आम्हाला इथले द्या, 2 ठीक आहे बाहेरचे आलं तरी चालेल, पण 2 तरी इथले द्या. आमचं हे एकच मुद्दा आहे ठाम. मग जर पक्षाने आपलं तिकीट डावळलं तर आपली काय भूमिका असेल? पक्षाने जर तिकीट डावळले तर ठीक आहे, पक्षासोबत आम्ही एकनिष्ठ राहू, पण आमच्यावरती अन्याय होत आहे, मग त्याला न्याय केव्हा मिळणार? आमचाही प्रश्न आहे. मग आमच्या प्रश्नाचं उत्तर पक्षाने द्यावं, आमचं एकच विनंती आहे. पण तुम्ही आम्हाला आज का डावळलाय त्याचं आम्हाला उत्तर द्या, आणि ज्यांना तुम्ही तिकीट दिलंय त्यांना का तिकीट दिलंय त्याचं उत्तर आम्हाला मिळणं गरजेचं आहे. मग त्यानंतर आम्ही सांगू की आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहू का आम्ही दुसरा पर्यायी मार्ग शोधू. पण पक्ष आपल्याला एवढ्या कमी वेळात वेळ देऊन आपले मनधारणा करेल असं आपल्याला वाटत नाहीये ना, म्हणून तर आमचं हे सगळं तळमळ आहे. कारण जसं दिवस चालले तसं अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही निरोप येत नाहीये, कुठल्या गोष्टीचा काही संपर्क नाहीये. आम्ही स्वतः प्रत्यक्ष संपर्क केला तरी ते लोक म्हणजे रिस्पॉन्स देत नाहीये. आपलं म्हणणं असं आहे, आता आपल्याला जर तिकीट नाही भेटलं तर फक्त कमीत कमी पक्ष तर आपल्याला स्पष्टोक्ती द्या की ज्या कारणामुळे आपल्याला तिकीट दिलं नाही आणि बाहेरच्या उमेदवारांना तिकीट दिलं. आमचं मत तेच आहे. आम्ही ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ राहू, पण आम्हाला का डावळलंय आणि ज्यांना तुम्ही संधी देताय त्यांना का संधी दिलाय, आम्हाला फक्त त्याचं उत्तर मिळू द्या. जर पक्ष एवढ्या कमी वेळात आपल्याला ते उत्तर पण देऊ नाही शकलं तर आपली भूमिका काय? आमची भूमिका आम्ही आता नाही, पण तुम्हाला येणाऱ्या दिवसात आमची भूमिका तुम्हाला दिसून येईल. म्हणजे आपण आता पक्ष डिक्लेअर करेपर्यंत थांबणार आहात? पक्ष डिक्लेअर करेपर्यंत थांबणार आहे. अजून लय झालं, आता 23 तारखेपासून तर आहेच, 23 ते 30. अजून 1-2-4 दिवस आम्ही वाट बघू, त्यानंतर आमची भूमिका आम्ही
तुम्हाला मांडू. नाही पण प्रोटोकॉल काय 23 ते 30 आपण म्हणलं पक्ष 27 किंवा 28 साली डिक्लेअर करणार उमेदवारांचे नाव. बरं, ठीक आहे. मग ऐन वेळेत आपले तारंबळ उडू नये यासाठी आपण काय सतर्क मध्ये आहात? आम्ही सतर्कमध्ये आहेत. आम्ही दुसऱ्या पक्षासोबत आमचा संपर्क वगैरे चालू आहे, पण मी आताच काही सांगू शकत नाही. आम्ही शेवटपर्यंत, आमचा शेवट श्वासापर्यंत आम्ही बीजेपी सोबतच आहे समर्थक म्हणून. पण यांनी जर आम्हाला अन्याय केला तर मग आम्हाला बी पर्याय मार्ग शोधणं गरजेचं आहे. जर आपण पर्यायी मार्ग शोधला तर जनता आपल्या पाठीशी राहील का? राहील ना. लोकल इथल्या आम्ही जे म्हणजे आता आमच्या आतापर्यंत 7-8 मीटिंग झाले माझ्या मित्र कॉर्नर परिवार, मीटिंग वगैरे कॉर्नर मीटिंग म्हणजे आपली वगैरे. तयारी चालू आहे. हा, आमचे सगळे बैठका चालू आहे. स्थानिक लोकांमध्ये, लोकांसोबत आमची बैठका चालू आहे. लोकांचं पण इच्छा तेच आहे की जे इथले स्थानिक आहेत त्या लोकांना आपण प्राधान्य देऊ. मग पक्ष का बरं दखल घेणार या गोष्टी? ते तर आमचं पण तेच आहे ना. आमचा पण प्रश्न तेच आहे. आम्हाला का डावळताय आम्हाला पण कळू द्या. आम्हाला पण आमचं रिझन कळू द्या ना. आम्ही कुठं कमी पडलं आम्हाला पण कळू द्या. आमचं पण तेच आहे. म्हणजे जेमतेम आता तर आपली नाराजी पक्षावरच आहेच. हो. जर पक्ष आपलं म्हणणं ऐकून न घेता, त्या स्थानिक उमेदवाराला न देता दुसरा उमेदवार जर दिला तर वेगळी भूमिका आपण मांडू शकतो. आम्ही वेगळी भूमिका मांडणार आणि इथले लोक आमच्या सोबत आहेत एवढं आम्हाला दिसून येत आहे. नमस्कार सर. सध्या तर आपण अशीच प्रार्थना करूया की कोणाचंही मन दुखू नये आणि पक्षांनी आपल्या कार्याची दखल घेऊन आपले तिकीट द्या. जर तर जसं काही घडलं नाही तर पुढच्या वेळी पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षापर्यंत आपले मत आम्ही नक्कीच. 100%. थँक्यू.